ऑपरेशन थिएटरच्या बाहेर तो मुलगा भिंतीला टेकून रडत उभा होता. त्याच्या हातात त्याच्या बायकोचा फोन होता आणि स्क्रीनवर तिचा शेवटचा मेसेज दिसत होता. जर मला काही झालं तर आपल्या बाळाला सांग, त्याची आई त्याच्यावर खूप प्रेम करत होती. हे वाचता त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण काही मिनिटापूर्वीच त्याने तिच्याशी भांडण केलं होतं. पण त्याला माहीत नव्हतं की पुढच्या काही मिनिटात त्याचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. आदित्य आणि सायली एका कॉलेजमध्ये 2 विद्यार्थी. सायली खूप शांत, समजूतदार आणि अभ्यासात हुशार होती, तर आदित्य कॉलेजचा सर्वात खोडकर मुलगा. दोघं पूर्णपणे वेगळे, पण म्हणतात ना, विरुद्ध स्वभावाची माणसं जास्त प्रेमात पडतात. कॉलेजच्या लायब्ररीत त्यांची पहिली भेट झाली. सायली अभ्यास करत बसली होती आणि आदित्यने चुकून तिच्यावर कॉफी सांडली. सॉरी, तो म्हणाला. पण सायली एवढी रागावली की तिला वाटलं ही मुलगी आयुष्यात पुन्हा कधी बोलणार नाही. पण तिला काही वेगळंच मंजूर होतं. प्रोजेक्टसाठी दोघांची जोडी लागली. सुरुवातीला दोघांचं रोज भांडणं व्हायचं. सायली म्हणायची, तुला काही सिरियस नाही वाटत का? आदित्य म्हणायचा, तू जरा जास्त सिरियस आहेस. पण हळूहळू भांडणं मैत्रीत बदललं आणि मैत्री प्रेमात. एक दिवस कॉलेजच्या टेरेसवर आदित्यने तिला विचारलं, तू आयुष्यभर माझ्याशी भांडशील का? सायली हसल्याने म्हणाली, हो, पण सोडून कधी जाणार नाही. त्याच दिवशी त्यांची प्रेमकथा सुरू झाली. कॉलेज संपलं, नोकऱ्या लागल्या आणि काही वर्षांनी दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी एका छोट्या भाड्याच्या घरात संसार सुरू केला. घर लहान होतं, पण प्रेम खूप मोठं होतं. रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं व्हायची. टॉवेल कुठे ठेवला, लाईट का चालू ठेवली, भाजीत मीठ जास्त का झालं. मग रात्री झोपण्याआधी दोघं एकमेकांची माफी मागायची. एक नियम होता, राग ठेवून कधी झोपायचं नाही. एक दिवस सायली खूप शांत होती. आदित्यने विचारलं, काय झालं? सायलीने त्याच्या हातात रिपोर्ट दिला. आदित्यने तो उघडला आणि काही सेकंद तो काही बोललाच नाही, कारण सायली आई होणार होती. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो गुडघ्यावर बसला, सायलीच्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाला, आपलं छोटंसं जग येतंय. त्या दिवसापासून तो पूर्ण बदलला. सायलीला सकाळी उलट्या व्हायच्या तर तो तिचे केस धरून उभा राहायचा. तिला रात्री 2 वाजता आईस्क्रीम खायचं असायचं तर तो पावसातही बाहेर जायचा. तिला चालायला त्रास व्हायचा तर तो तुझे शूज स्वतः घालून घ्यायचा. प्रत्येक महिन्याला तो बाळासाठी काहीतरी विकत घ्यायचा. एक छोटासा ड्रेस, एक खेळणं, एक ब्लँकेट. सायली हसायची, अजून बाळ आलंच नाही. आदित्य म्हणायचा, पण मी आधीपासूनच बाबा झालोय. महिने सरत गेले आणि बाळ येण्याची वेळ जवळ आली. एक दिवस दोघांचं छोटंसं भांडण झालं. सायली रागात होती, आदित्यही नाराज होता. कोणीच नीट बोलत नव्हतं. त्याच रात्री सायलीला अचानक त्रास सुरू झाला. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो देवाला फक्त एकच प्रार्थना करत होता, माझी सायली आणि माझा बाळ दोघंही सुरक्षित असू दे. मिनिटं तासासारखी वाटत होती आणि मग अचानक ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. डॉक्टर बाहेर आले. आदित्य धावत गेला. घाबरत विचारलं, सायली कशी आहे? डॉक्टर हसल्याने म्हणाले, अभिनंदन, तुम्हाला गोंडस मुलगी झाली आहे. हे ऐकताच त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो आत गेला. सायली थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर सुंदर हसू होतं. तिने बाळ त्याच्या हातात दिलं आणि विचारलं, आता पण माझ्यावर राग आहे का? आदित्य रडत हसला आणि म्हणाला, तुम्हा दोघींवर रागावणं माझ्या आयुष्यात कधीच शक्य नाही. त्या दिवशी त्यांचं कुटुंब पूर्ण झालं. खरं प्रेम म्हणजे कधीच भांडणं होत नाही असं नाही. खरं प्रेम म्हणजे भांडणं झालं तरी हात सोडलं जात नाही. कारण प्रेमात परफेक्ट माणूस मिळणं महत्त्वाचं नसतं, तर आयुष्यभर साथ देणारा माणूस मिळणं महत्त्वाचं असतं. तर तुम्हालाही वाटत असेल की खरं प्रेम म्हणजे शेवटपर्यंत साथ देणं, तर कमेंटमध्ये फक्त खरं प्रेम असं लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला तुम्ही आयुष्यभर सोबत ठेवू इच्छिता. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.